तर पहा मस्तपैकी बटाटा गोबी फ्राय करून त्याची भाजी तयार झालेली आहे. मस्त गरम गरम भाजी छान अशी झालेली आहे. तर या तुम्ही पण गरम गरम भाजी खायला आमच्यासोबत. रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज ऊन पडले, काय पाऊस नाही सकाळपासून, पण आभाळ बरंच आलेले आणि खूप अशी गरमी व्हायली. तर चला म्हणलं आता दुपारची वेळ झालेली, तर आम्ही संध्याकाळचा स्वयंपाक थोडासा लवकरच करतो 4-5 वाजता. तर आता 3 वाजलेले, तर चला म्हणलं संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी करू. तर भाजीला काय नाही तर म्हणलं चला फुलगोबी होती घरामध्ये, तर चला म्हणलं आज फुलगोबीची साध्या सोप्या पद्धतीने पण वेगळ्या पद्धतीने आज मी फुलगोबीची भाजी बनवणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता. तर पाहे फुलगोबी फ्रेश आहे चांगली, तर पण याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे, गरम पाण्याने धुवून घ्यायची चांगली. आणि चला तुम्हाला आता शेगडी पेटून घ्यायची, कारण फुलगोबीची भाजी मी आज शेगडीवर करण्याला लाकडाच्या शेगडी म्हणा किंवा चूल म्हणा, कारण जे लाकडं कोळसा असं जमते, चार्जिंगची शेगडी. तर आज मी याच्यावर भाजी बनवणार आहे. चला तुम्हाला आता शेगडी पेटून घेतलेली, गरम पाण्यात गोबी धुतली आणि अशी कपड्यावर छान अशी कोरडी करून घेतलेले, कारण आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. पहा आता इकडे शेगडी पण आपण पेटवलेली. आता ही गोबी फ्राय करण्यासाठी याच्यावर कढई ठेवलेली. तर आता कढई गरम झालेली, याच्यात थोडंसं तेल घालायचं, थोडं जास्त घालायचं, कारण आपल्याला गोबी चांगली फ्राय करून घ्यायची. तर पहा गोबी सोबतच आपण एक थोडीशी पोहे खायचे 2-3 चमचे हरभरा डाळ 2-3 घंटे भिजू घातली होती. आणि ही पण छान अशी कपड्यानं कोरडी केलेली. आणि पाहता महिना झाला, मे महिन्यात पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यामुळे थोड्याशा माश्या पण फिरायले त्या, कारण पाऊस चालू आहे ना. चला तेल पण छान गरम झालेले. आता थोडीशी वरपर आता कोरडी केलेली आहे, पण थोडंसं असं जरा ती पेट्रोल वाजावी. मस्त अशी कलर बदलेपर्यंत करून घ्यायची. मस्त गोल्डन असा कलर आलेला आहे. ह्या पाहिजे अशा पद्धतीने सगळी फुलगोबी तळून घ्यायची. मस्त कलर आलेला गोल्डन. हे पहा बाकीची पण अशी तळून घ्यायची. तळून झालेले, याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा, त्याच्या थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी केलेले. हे पण असा छान असा फ्राय करून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन कलर करून. आपण मस्त कलर असा घालेले. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा, याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून अशा त्याच्या पाकळ्या केलेले. हे पाशा हे पण असं ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचा. आणि शिमला मिरची असेल तर शिमला मिरची पण अशी तळून घ्यायची, पण माझ्याकडे शिमला मिरची नाही, टोमॅटो नाही, कारण आमच्या गावामध्ये आठवडी बाजार असतो, तर आज शेवट दिवस आहे. तर त्यामुळे शेवटी आठवड्याचा भाजीपाला घरातला संपतो. तर आज शिमला मिरची टोमॅटो नाही तर शिमला मिरची टोमॅटो कोणाला असते, पण चला जे आहे घरात त्याच्यातच मी आज भाजी बनवणार आहे. पाहिजे आपण कलर असा गोल्डन होईपर्यंत तळायचा. हे पण मस्त असा कांदा तळून निघलेला आहे, कलर बघायला याचा. तर पहा लसण आणि अद्रक याच्यामध्ये असं ठेसून घेतलंय. तर आता हे गोबी फ्राय करून झालेले, आता त्याच तेलामध्ये, तेल होतं जास्त ते काढून घेतलं, आता त्याच तेलामध्ये आपण गोबीला फोडणी देणार आहे. तर चला तेल चांगलं गरम झालेले, आता त्याच्यामध्ये आपल्याला लसण पेस्ट टाकायची. छान असा परतलेला, थोडंसं जिरं घातलं मध्ये, कढीपत्त्याची 3-4 पानं घातलीत. याच्यामध्ये तेजपत्ता घातला, एक करण फूल, एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि एक विलायची, 2 लवंगा आणि 2 मिरी. छान अशी फोडणी झालेली. आता याच्यात काय करायचं,
हे आपण हरभऱ्याची डाळ होती ना भिजू घातलेली, तर हे तेलात फ्राय करायची होती, पण ते माझ्याकडून विसरूनच गेले. तर काय हरकत नाही, हे फोडणीमध्ये आपल्याला फ्राय करून घेता येते. तर हे चणा डाळ पण चांगली गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत फोडणीतच चांगली फ्राय करून घ्यायची. कारण गोबी संग करायची ती फ्राय, पण ती राहूनच गेली. चला फोडणी छानायला करून घेऊ आपण, म्हणजे मस्त होते अशी कुरकुरीत. चणा डाळ कशी मस्त तळून निघाली फोडणीमध्ये, छान निघाली मस्त तळून. आता डाळ मस्त फ्राय झालेली आणि फोडणी पण लसण अद्रकची. आता याच्यात काय करता आपण, जे लसण बटाट्याच्या फोडी फ्राय करून घेतले होते ना, आता तर ते याच्यात घालायच्या याच फोडणीमध्ये. चांगलं हलवून घेतो. आता यामध्ये मी घरचं काळं तिखट टाकणार आहे. तुम्ही याची रेसिपी पाहिलेलीच असेल, याचा व्हिडिओ शेअर केलेला. तर आपल्या चवीनुसार टाकायची कमी जास्त तिखट याच्यामध्ये. बाकी मी काय विकतचा मसाला वगैरे कुठला काय घालणार नाही, आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे, कारण हे काळं तिखट पण थोडंसं तिखट आहे. आणि याचबरोबर थोडीशी तिळाची पावडर पण टाकणार आहे. हे चांगलं फ्राय करून घ्यायचं, हलवून घ्यायचं. मध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मस्त झालेला आता मिक्स मसाला. तर याच्यात काय करायचं, थंड पाणी नाही टाकायचं. या मी अगोदरच गरम पाणी करून घेतलेलं होतं, तर हे गरम पाणी घालायचं. आणि आता किती पाणी घालायचं आपल्या आवडीनुसार. रबरबीत करायचं अंगापुरतं तर थोडंसं घाला, जास्त पातळ आणखीन घालू शकता तुम्ही. याच्यात खोबरं खिसून त्याची पावडर पण याच्यात टाकू शकता, तीळ टाकू शकता. जसं आपल्याला कमी जास्त करायचं करू शकता. मी फक्त तिळाचीच पावडर टाकलेली याच्यामध्ये. आता हे शिजायला थोडंसं शिजण्यासाठी थोडंसं जास्त पाणी लागणार, कारण हे आळून येणार. पहा मस्त असा सुगंध वास यायला छान असा फोडणीचा. तर पहा थोडीशी गोबी बटाटा थोडासा फ्राय करून घेतला ना, तर भाजीला खूप छान चव वाढते. आणि तुम्ही पण कधीतरी अशा पद्धतीनं थोडीफार करून पहा, आणि टेस्टला कशी लागते ते आम्हाला कमेंट करून सांगा. पहा छान मस्त असा सुगंध यायलाय. आता शिजल्यानंतर पुन्हा आळून येते. घट पातळ आपल्या आवडीनुसार करायची. आणि एकदम साधी आणि सोपी. विकतचा मसाला कुठलाही वापरला नाही, घरीच मी तयार केलेलं काळं तिकडच फक्त यात वापरलेले. तुम्ही खोबरं पुन्हा शिमला मिरची टमाटर वापरू शकता, पण माझ्याकडे टमाटर आणि शिमला मिरची नसल्यामुळं मी साधीच केलेली. टोमॅटो शिमला मिरची असल्यावर आणखीन छान चव येते. तर पहा छान अशी उकळी फुटली, तरी पण थोडंसं ताट झाकून 1-2 मिनिट ठेवू, म्हणजे वाफेनं आणखी चांगली लवकर शिजते. कारण याच्यात हरभऱ्याची डाळ आहे ना, ती थोडीशी शिजू द्यावं लागेल. थोडीशी वाफ पडू याच्यामध्ये. पहा मस्त शिजलेली भाजी, मस्त स्वाद यायला आपल्याला. पहा कशी तरी आलेली आहे मस्त कटवरी. तर पहा झाली आपली भाजी तयार मंडळी. तर तुम्ही याला भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, किंवा भातासोबत खाऊ शकता, कशासोबतही खाऊ शकता. मस्त असा सुगंध यायला पहा, खूप छान झाली पहा. तर आमची गोबीची भाजी करण्याची पद्धत आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशीच आम्ही नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग झाली भाजी तयार. पुन्हा भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. गरम गरम फुलगोबीची भाजी खायला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.